नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊयात दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। नाशिकमध्ये शिंदे गटाच्या बैठकीत राडा, 2 गट आमने सामने। नाशिकमधील हॉटेल एक्सप्रेस इन येथे शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्र बैठकीत 2 गटात जोरदार राडा झाला। मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित असताना अहिल्यानगर पदाधिकाऱ्यांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप झाल्याने वातावरण तापले। पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून तणाव निवळला। पाहुयात पुढील बातमी। पिशोरच्या मुक्तेश्वर सिद्धेश्वर मंदिरात श्रावणात भाविकांची गर्दी। कन्नड तालुक्यातील पिशोर येथे श्रावण महिन्यात मुक्तेश्वर व सिद्धेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे। अंजना नदीकाठी वसलेले हेमाडपंथी मुक्तेश्वर मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे धार्मिक विधी, प्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रम होतात। तर कसबा गल्लीतील सिद्धेश्वर महादेव मंदिरावर नव्या 3 कळसांची प्रतिष्ठापना झाली असून ऐतिहासिक कोरीव कलाकुसरींमुळे त्यांचे सांस्कृतिक वैभव अधिकच फुलले आहे। पाहुयात पुढील बातमी। नवगाव ग्रामपंचायतीकडून रस्ता व स्मशानभूमी अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी। पैठण तालुक्यातील नवगाव ग्रामपंचायतीने जुना आवडे उंचेगाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले। या रस्त्यामुळे मातंग समाजाच्या स्मशानभूमीला जाण्यास अडथळा निर्माण झाला असून अंत्यविधीसाठी मोठ्या अडचणी येत आहेत। ग्रामपंचायतीने तातडीने अतिक्रमण काढून रस्ता व परिसर अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी केली आहे। पाहुयात पुढील बातमी। खुले कारागृह पैठणमध्ये रक्षाबंधन उत्साहात, विद्यार्थिनींकडून बंध्यांना राखी। पैठण येथील खुले जिल्हा कारागृहात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा झाला। आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी बंदी बांधवांसह अधिकारी कर्मचाऱ्यांना राखी बांधून आगळावेगळा सण साजरा केला। उपक्रमाचा उद्देश सामाजिक जाणीव व सहकार्याची भावना वृद्धिंगत करणे असा होता। कार्यक्रमात कारागृह अधिकारी आणि बंद्यांची मोठी उपस्थिती होती। पाहुयात पुढील बातमी। जेतवन धम्मकेंद्र तेलवाडीत श्रावण पौर्णिमा उत्साहात साजरी। पैठण तालुक्यातील जेतवन धम्मसंस्कार केंद्र तेलवाडीत श्रावणी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली। पूज्य भंते भारद्वाज यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना, धम्मदेशना, वृक्ष लागवड आणि खीरदान व फळवाटप करण्यात आले। अंधश्रद्धा व जुन्या रूढींवर मात करून बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नांच्या शिकवणीचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। पाहुयात पुढील बातमी। जालना तीज महोत्सवात बंजारा संस्कृतीचा जल्लोष। जालना येथील जगदंबा देवी व सेवालाल महाराज मंदिरात बंजारा समाजाचा पारंपरिक तीज महोत्सव उत्साहात सुरू आहे। विवाहयोग्य तरुण तरुणींसाठी खास मानल्या जाणाऱ्या या 7000 वर्ष जुन्या परंपरेत नृत्य, गायन, रक्षाबंधन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शोभायात्रेचा समावेश आहे। महिला, पुरुष व तरुणाईच्या मोठ्या सहभागामुळे तीज महोत्सव समाज एकतेचा संदेश देत आहे। पाहुयात पुढील बातमी। अंबड घनसांगवी बोगस अनुदान घोटाळा, महसूल मंत्र्यांचा दोषींवर फौजदारी गुन्ह्यांचा आदेश। जालना जिल्ह्यातील अंबड व घनसांगवी तालुक्यातील शेकडो कोटींच्या बोगस अनुदान घोटाळ्यात दोषी महसूल अधिकारी व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। जिल्हाधिकारी, सीईओ आणि पोलीस अधीक्षकांना कडक सूचना देत 58 कोटींचा गौण खनिज दंड तात्काळ वसूल करण्याचेही निर्देश दिले। पाहुयात पुढील बातमी। नाशिकमध्ये आदिवासी दिन जल्लोषात, पारंपरिक कला व हक्कांचा गौरव। नाशिक गोल्फ क्लब मैदानावर 9 ऑगस्टला आदिवासी दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा झाला। भव्य मिरवणुकीपासून ते पारंपरिक नृत्य, लघुनाटिका आणि हस्तकला प्रदर्शनापर्यंत कार्यक्रमाने हजारो उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। मान्यवरांनी शिक्षण, रोजगार आणि हक्कांसाठी आदिवासी समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले, तर शेवटी सर्वांनी परंपरा जपण्याची शपथ घेतली। पाहुयात पुढील बातमी। पुसदमध्ये फुटबॉल वादातून अंधाधुंद गोळीबार, 1 जखमी, 4 आरोपींवर गुन्हा। पुसदच्या वसंतनगरमध्ये फुटबॉलच्या वादातून अंधाधुंद गोळीबार होऊन 1 व्यक्ती जखमी झाला आहे। आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर बंदुकीने गोळीबार केला, ज्यात पीडिताच्या वडिलांच्या पोटावर गोळी लागली। पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली। पाहुयात पुढील बातमी। फुलंब्रीत गलथान कारभारामुळे डेंग्यू, टायफॉइड रुग्ण वाढले। फुलंब्री नगरपंचायतीच्या गलथान कारभारामुळे डेंग्यू आणि टायफॉइडचे रुग्ण वाढत आहेत।
नळातून गटारीचे पाणी घरात येत असून झोपडपट्टी आणि काझीवाडा परिसरात वैद्यकीय पथकाने पाहणी केली। एका रुग्णाला डेंग्यू तर अनेकांना टायफॉइड व तापाची लक्षणे आढळली। नागरिकांनी स्वच्छतेबाबत नगरपंचायतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.